शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला रवाना झालेले आहेत। शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी म्हणून रवाना झाल्याचं कळत आहे। यावेळेसची एक मोठी बातमी आपण बघतोय। शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला रवाना झालेले आहेत। यावेळेसची अतिशय महत्त्वाची ही भेट म्हणावी लागेल, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शरद पवार नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतात हे देखील पाहावं लागणार आहे। शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला आता रवाना झालेले आहेत। यावेळेसची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे देखील पाहावं लागणार आहे। शरद पवार यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना स्वबळाचा निर्णय झालेला आहे का असा थेट सवाल देखील केला होता। नाराजी देखील यावेळेस त्यांनी व्यक्त केली होती, परंतु आता ते थेट मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला निघालेले आहेत। वर्षावर यावेळेस उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट होती आहे। हेमंत बिरजे यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। हेमंत, आपण बघतोय की शरद पवार हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाल्याचं कळत आहे। काय अधिक सांगाल, या भेटीमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? सैल, शरद पवार नुकतेच वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत आणि ही भेट नक्की होती अशा पद्धतीची माहिती मिळते। या भेटीत हेच आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीवरची जी चर्चा आहे तीच आहे आणि त्याचबरोबर महामंडळाच्या वाटपाच्या संदर्भातला जो नेमका तिढा आहे तो नेमका कशा पद्धतीचा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याला सोडवण्याच्या दृष्टिकोनात ही भेट आहे अशा पद्धतीचं बोललं जाते। आणि याच वेळेला जो अध्यक्षपदाच्या संदर्भातला आवाजी मतदान आणि त्याचबरोबर गुप्त मतदान याच्या संदर्भातला जो काही सगळा नेमका सरकारचे धोरण आणि कशा पद्धतीने आवाजी मतदानाच्या संदर्भातला कायद्याचे विश्लेषण कशा पद्धतीचे करता येऊ शकतं का, कायद्याच्या मध्ये नेमका काय बदल करता येऊ शकतो का, या संदर्भातला ही भेट आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट नक्की त्या या संदर्भातली आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। नक्कीच हेमंत, आपण बघतोय की आज ही भेट होते। यावेळेस शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त आणखीन कोणी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का? देखील मुख्यमंत्री या निवासस्थानी आता शिवसेनेचे मंत्री अनिल परब, आदित्य ठाकरे हे उपस्थित आहेत आणि त्यामुळे या बैठकीमध्ये जी चर्चा आहे ती सध्याच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवरची राजकीय सध्याची जी परिस्थिती आहे या गोष्टीवर आहे आणि नेमका जो तिढा आहे महामंडळाचा त्या संदर्भातला आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे। बिलकुल हेमंत, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की यावेळेस आपण बघतोय की काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला होता आणि त्यानंतर शरद पवारांनी थेट नाराजी देखील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे वर्तवली होती। त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या कुरबुरींवर देखील चर्चा होऊ शकते। नाही, नक्कीच कुरबुरीवरनं चर्चा होऊ शकते, कारण ज्या पद्धतीने नाना पटोलेंची जी भूमिका आहे त्यामुळे सगळं जे वातावरण कुलुषित होत आहे की काय, वातावरण गढूळ होत आहे की काय, या संदर्भातली जी चर्चा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर कार्यक्रमामधला काँग्रेसच्या नेत्यांच्या समोर आपले जे बोल आहेत ते खडे सुनावले होते। त्यामुळे ही चर्चा नक्कीच त्या मुद्द्यावर पण जाऊ शकते अशा पद्धतीचं बोललं जाते। धन्यवाद हेमंत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी म्हणून वर्षावर दाखल झालेले आहेत आणि तिथे या दोनही नेत्यांची भेट होतीये। चर्चा नेमकी कोणत्या विषयांवर होते हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, आपण बघतोय की आज या दोन्ही नेत्यांची ही भेट, काय या चर्चेचं स्वरूप असू शकतं किंवा काय अजेंडा नेमका असू शकतो? बघा, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच 3 पक्षांचं सरकार, त्यात कुरबुरी या सुरूच असतात। आता सध्या विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेच आहे। त्या संदर्भात शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकारही आहेत, त्यांचीही काही मदत त्यांनी गेल्या वेळेस जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यांचं असं म्हणणं होतं की ही निवडणूक या अधिवेशनातच व्हायला हवी, पण कोविडच्या एकूण नियम आणि सगळी आमदारांची संख्या लक्षात घेता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक घेतली नव्हती। त्यांची काही वैयक्तिक मतं असतील जे सरकारला नेहमीच शरद पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर कदाचित चर्चा होऊ शकते की विधानसभा अध्यक्ष निवडीचा जो काही मुद्दा असू शकतो। नक्कीच दिनेश, थोडं थांबवतोय। राजकीय विश्लेषक संजय आवटे सर यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। सर, आपण बघतोय की आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक होतीये, काय या बैठकीचा अजेंडा असू शकतो? कारण जेव्हा हे दोन्ही नेते भेटतात तेव्हा नेमकं काहीतरी चर्चा होतेच आणि ती महत्त्वाची असते, तर काय आपल्याला वाटतं? कारण एकीकडे आपल्याला माहिती आहे की पार्श्वभूमी आहे नाना पटोलेंच्या वक्तव्यांची।
एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये असं जे म्हणतायत की आता महाविकास आघाडीतले जे तिढे आहेत त्याच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे किंवा महामंडळाचा जो तिढा आहे त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते, विधानसभा अध्यक्षपदाच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते. मला स्वतःला असं वाटतं की अशा मुद्द्यांसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याचं काही कारण नाहीये. त्यापेक्षाही फार गंभीर मुद्दे या बैठकीमध्ये असण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 2-3 मुद्दे मला दिसत आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की काँग्रेसनं आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि काँग्रेसने घेतलेली भूमिका जी आहे ती स्वबळाची तर आहेच, पण आपण जर बघितलं तर म्हणजे नाना पटोले यांनी बारामतीमध्ये जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांची बैठक बोलावणं, हे सगळ्या ज्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसनं आता थेटपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विरोधामध्ये एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे की जी काँग्रेसनं यापूर्वी कधीच घेतलेली नव्हती. त्यामुळे काँग्रेस अशी आक्रमक झाली कारण आतापर्यंत असं होतं की महाविकास आघाडी सरकार जे आहे ते शरद पवार शिल्पकार आहेत, उद्धव ठाकरे चालक आहेत. त्यामुळे साधारणपणे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष हे सगळं सरकार चालवत आहेत आणि काँग्रेसचा रोल पॅसिव्ह आहे, अशा प्रकारची भूमिका होती. काँग्रेसचा एकूणच रोल, काँग्रेसची भूमिका कमालीची आक्रमक झाल्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय, एकूण सरकारचं काय, अशा सगळ्या अनुषंगाने काही मुद्दे आहेत. हा पहिला भाग आहे. दुसरा मुद्दा मला असं दिसतो याच्यामध्ये की मुळातच भाजपनं सुद्धा अत्यंत आक्रमक पद्धतीने हे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि त्या हालचाली सुरूच आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्याच्यामध्ये प्रयत्न असा आहे की ईडी आणि बाकी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करायचा आणि त्या तपास यंत्रणांचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना जेरीला आणायचं. जेरीला आणत या दोन्ही पक्षांपैकी एका पक्षाला आपल्यासोबत यायला भाग पडायचं, अशा प्रकारचे प्रयत्न सुद्धा भाजपनं त्याचवेळी सुरू ठेवलेले आहेत. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की त्याचवेळी शरद पवार राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोठ बांधण्याचा पण एक प्रयत्न प्रशांत किशोर आणि टीम सोबत करू पाहतात. हा तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा त्याच वेळी भाजप सोबत सुद्धा जुळवून घ्यायचं अशा अनुषंगाने सुद्धा शरद पवार प्रयत्न करतात आणि उद्धव ठाकरे प्रयत्न करतात. या 3-4 गोष्टी ज्या आहेत या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये मला असं वाटतं की या बैठकीकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे ही बैठक एकूणच महाविकास आघाडी पुरतीच मर्यादित नाही, महाराष्ट्राचं राजकारण आणि देशाचं राजकारण याच्यावर परिणाम करणारी अशी महत्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भामध्ये इथे चर्चा होऊ शकते असं मला वाटतं. बिलकुल, धन्यवाद सर आपण दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. तर आपण बघतोय शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि यावेळेस आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर देखील जोडले गेलेले आहेत. सर आपण बघतोय की ही बैठक संजय आवटे सरांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या साठी म्हणून, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी म्हणून अतिशय महत्वाची मांडली जावी लागेलच. कसं पाहता या बैठकीकडे? खरं आहे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे ज्यावेळी भेटतात त्यावेळी अत्यंत महत्वाचे विषय असल्याशिवाय त्यांची भेट अशी सहज चहा पाण्याच्या किंवा हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी होत नाही. त्यामुळे महत्वाचे विषय असणार. मला असं वाटतं की गेल्या काही दिवसात ज्या राजकीय घडामोडी घडतायत, राजकीय बातम्या येत आहेत, ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. तर आता 19 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं एकूण शिवसेनेच्या खासदारांची किंवा महाराष्ट्रातल्या खासदारांची एकूण भूमिका काय असावी, विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या संदर्भातल्या आणि महाराष्ट्रातले प्रश्न संसदेत कशा रीतीनं कोणते महत्वाचे प्रश्न मांडावेत, या दृष्टिकोनातून मला वाटतं हा फोकस असू शकतो आताच्या बैठकीचा. म्हणजे ज्या पार्श्वभूमीवर बैठक होते त्या पार्श्वभूमीचा विचार केला तर मला वाटतं हा जास्त महत्वाचा मुद्दा असू शकतो. आता मग त्याबरोबरच महाराष्ट्रातले जे अन्य प्रश्न आहेत, मराठा आरक्षणाचा असेल, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा असेल, हे प्रश्न अशा चर्चांच्या मधून जे महत्वाचे प्रश्न असतात, कळीचे मुद्दे असतात, ते मुद्दे येतच असतात. पण मला वाटतं ही भेट प्रामुख्याने आता जी आहे ती संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर असू शकते. अगदी सर थोडं तुम्हाला थांबवतोय. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. दिनेश, काय अपडेट? बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे उद्या दिल्लीमध्ये जाणार आहेत. कारण संसदेचं पावसाळी अधिवेशन हे सोमवारपासून सुरू होते, त्यामुळे ते जवळपास आठवडाभर महाराष्ट्रात नसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातले अनेक विषय चर्चेसाठी आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की केंद्र सरकारनं सहकार हे एक नवं खातं तयार केले आणि त्याची सूत्र गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्याची सूत्र देण्यात आलेली आहेत. आणि जर राज्यात अशी परिस्थिती आपण बघितली तर राज्यात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे सहकारावर आणि अनेक मुद्दे आहेत जे सहकाराशी संबंधित आहेत आणि अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर कदाचित एक धास्ती असेल की पुढच्या काळात केंद्र सरकारचा राज्यांच्या सहकार क्षेत्रात हस्तक्षेप होऊ शकतो. तर हे संकट समजा जर केंद्र सरकारकडून पुढच्या काळात आलं, कारण ईडी असेल किंवा अनेक तपास यंत्रणा असतील, या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना त्यांच्यावर एक दबाव आणण्याचा किंवा त्यांना त्या पद्धतीने हाताळण्याचा, राजकीय दृष्ट्या हाताळण्याचाही प्रयत्न होतोय असा आरोप
अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातो की आमच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. तर सहकार हे जे नवं खातं आहे तयार झालेलं, त्या अनुषंगाने कदाचित महाराष्ट्रात केंद्र सरकार काही वेगळ्या पद्धतीने हस्तक्षेप करणार तर नाही ना, अशी एक कदाचित पुढची चाहूल लागली असावी. आणि हा एक महत्वाचा विषय आहे मुख्यमंत्र्यांशी आज जी शरद पवारांशी चर्चा होते त्या संदर्भातला. बिलकुल दिनेश, आणि आपण बघतोय की आज जर कधी या विषयावर चर्चा होणार असेल तर मात्र या खात्यासंबंधी खरं तर शिवसेनेची भूमिका आपण पाहिली. संजय राऊतांनी सांगितलं होतं की आमच्या शुभेच्छा आहेत जर कधी सहकाराचं खातं येत असेल. अमित शहांना याचा अनुभव आहे त्यामुळे भीतीचं कारण नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे आता या संदर्भात काय चर्चा होऊ शकते किंवा मुख्यमंत्र्यांकडून काही या संदर्भातले प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडले जाऊ शकतात का राज्याच्या दृष्टिकोनातून? बघा, शरद पवार यांनी या विषयावर याआधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे की सहकार हा राज्याचा विषय आहे, केंद्राला याच्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. भले शिवसेनेचं मुखपत्र सामना यामध्ये संपादकीय मध्ये जरी सहकार आणि त्या खातं आणि त्या संदर्भातली एकूण भूमिका याचं स्वागत केलं गेलं असलं, पण वर्चस्व हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांचं सहकार महाराष्ट्रातला जो विषय आहे त्यामध्ये राहिलेला आहे. शिवसेनेचा तितकं या क्षेत्रात हस्तक्षेप नाही आहे. त्यामुळे जी सामनामध्ये भूमिका मांडली त्यानंतर कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही भूमिका व्यक्त करताना किंवा प्रसार माध्यमांपुढे मत मांडताना एक वेगळं मत मांडलं होतं. सहकाराशी संबंधात जे त्यांनी म्हटलं होतं की कदाचित राज्य सरकार हस्तक्षेप करू शकतं, राज्य सरकारच्या स्वायत्ततेवर गदा येऊ शकते किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असं एक वेगळं मतही मांडलं होतं. तर एकूण महाविकास आघाडीची भूमिका काय ठरायला पाहिजे या खात्या संदर्भात, कारण हे खातं निर्माण केलं गेलेलं आहे की वेगळी एक भाजपची जो रचना आहे, महाविकास आघाडीत जे एनसीपीचं वर्चस्व आहे राज्यात सहकार, त्या दृष्टीनं काही पावलं आणि अनेक प्रकरणं अलीकडच्या काळातली आपण बघितली तर. अगदी बिलकुल. धन्यवाद दिनेश दुखंडे तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी, आणि धन्यवाद विजय चोरमारे सर आपण दिलेल्या या संपूर्ण बातमीच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची ही तिसरी भेट होतीये आणि विविध अंगांनी खरं तर या भेटीकडे पाहिलं जात आहे. सहकार असं जे खातं नवीन आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तयार करण्यात आलेलं आहे मोदी सरकारनं, त्या संदर्भात देखील महत्वाची चर्चा या बैठकीत होत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची ही तिसरी भेट गेल्या काही दिवसांमध्ये सलग भेट झाली होती आणि आता आज देखील शरद पवार हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि तिथे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.